26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आयसिसच्या सहानुभूतीदारांवर छापे, 6 जणांना अटक, फ्रान्सचे अध्यक्ष येणार असल्यानं पॅरिस प्रमाणे दहशतवादी हल्ले होण्याची भीती। नयनतारा सहगल यांच्यासह 10 साहित्यिक पुरस्कार परत घेणार, असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून केले होते पुरस्कार परत। भारतात मन की बात करणं अत्यंत कठीण, मनातलं बोलल्यास जावं लागतं तुरुंगात, करण जोहरच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता। अखिल भारतीय साहित्य महामंडळाला श्रीपाल सबनीसांनी दिला इशारा, 26 जानेवारीपर्यंत भाषण छापा, अन्यथा उपोषण करणार। स्मारकासंदर्भातचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा लाल फितीमध्ये अडकणार असेल तर या महाराष्ट्राची प्रगती अडकल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय लाल फितीत रखडणार असला तर महाराष्ट्राची प्रगती रखडेल, संजय राऊतांनी व्यक्त केली नाराजी। हेरंब कुलकर्णी यांचा शासन आणि एनजीओ यांच्यातल्या समन्वयक पदाचा राजीनामा, शालाबाह्य सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे दिला राजीनामा। मुंबईत मर्सिडीजनं 5 जणांना उडवणाऱ्या अमीन खानला अटक झाल्यावर लगेच मिळाला जामीन, रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्यात दुष्काळाचा आणखीन एक बळी, पाणी भरायला गेलेल्या 10 वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई, वाळू माफियांच्या 10 बोटी केल्या जप्त, 2 ते 3 दिवस सुरू राहणार कारवाई। कोल्हापुरात कोसळली 12 मजली इमारत, वेळेत इमारत खाली केल्यामुळे बचावलं काजवे कुटुंब। आणि डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांचा गडचिरोलीत सत्कार, जगभरात सत्कार झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्मभूमीत झाला गौरव।